नमस्कार, कियांशी क्रिएशनमध्ये आपलं स्वागत आहे. मी काजल. थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे. आज कोणती वूलन मॅट किंवा कोणती डिझाइन ड्रेसिंग किंवा काही पी-डी-एफ वगैरे सेल करणार नाहीये. तर अ, एक आनंदाची गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती. खरं तर व्हिडिओला खूप उशीर झाला बनवायला. पण ज्या गोष्टींसाठी सगळेच यूट्यूब क्रिएटर जे आहेत त्या आतुरतेने वाट बघत असतात, तो दिवस म्हणजे त्यांचं पहिलं पेमेंट. आणि हो, माझं यूट्यूबचं पहिलं पेमेंट आज जे आलेलं आहे ते जानेवारीमध्ये आलेलं आहे. पण काही कारणास्तव मला व्हिडिओ बनवण्यासाठी नाही जमलं. सो आता खूप टाईम काढून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. कारण आपले जे सबस्क्रायबर आहेत त्यापैकी बऱ्याच ताईंचे यूट्यूब चॅनल्स आहेत. मला मेसेज असतात की चॅनल रिलेटेड की तुम्ही काय केलं किंवा व्हिडिओज व्हायरल होण्यासाठी वगैरे काय करू असं वगैरे. तर म्हटलं चला आपल्या सबस्क्रायबरसोबत ही गोष्ट शेअर करणं गरजेचं आहे. तर चॅनल रिफ्रेश करणं म्हणजे एक्झॅक्ट काय असतं हे मी सांगते स्टार्टिंगला. मी चॅनल जो आहे तो माझा ऑलरेडी एक होता चॅनल, त्यावरती मी व्हिडिओज अपलोड करायचे, पण कन्सिस्टन्सी नव्हती. म्हणजे जेव्हा मला ऑर्डर येतील तेव्हा अपलोड करणे आणि मी सोशली कोणत्याच प्लॅटफॉर्मवर कियांशी क्रिएशनसाठी तरी एवढी ॲक्टिव्ह नव्हती. पण खूप व्हिडिओज वगैरे पाहिल्या तर असं वाटलं की चला आपलंही काहीतरी असायला हवं. छोटंसं नाव आहे आपलं तर त्याला मोठं करण्याची गरज आहे. सो सुरुवात तर कुठून तरी केलीच पाहिजे. ऑर्डर भेटत होत्या मला, असं नाही की ऑर्डर नव्हत्या. जे माझ्या मैत्रिणी आहेत किंवा ओळखीच्या आहे की ज्यांना माहीत आहे की मी आर्ट क्राफ्टमध्ये गोष्टी बनवते, तर त्यांच्या मला ऑर्डर्स भेटायच्या. मग जेव्हा ऑर्डर्स भेटायच्या तेव्हाच मी व्हिडिओज जे आहेत ते अपलोड करायचे. त्यामुळं असं काही नव्हतं ऑर्डर्स कधीही भेटतील, महिन्याने भेटतील, 2 महिन्याने भेटतील, 4 महिन्याने भेटतील, कधीही. म्हणजे जेव्हा भेटतील तेव्हा त्या प्रोडक्टचा व्हिडिओ बनवायचा आणि अपलोड करायचा, हेच माझं चाललेलं. पण अशा कारणाने जो चॅनल तो आहे तो चालतच नव्हता. म्हणजे व्हिडिओ 100, 200, 300, 500च्या वर तर कधी व्ह्यूज त्या चॅनलवरती गेलेच नाहीत. त्यानंतर मग हा मी दुसरा जो कियांशी क्रिएशन आता चालू आहे तो चॅनल मी चालू केला सेम दुसऱ्या आयडीवरून माझ्या मेलच्या. आणि हा चॅनलवरतीही मी सेम तसंच कधी कधी केले अपलोड व्हिडिओ, कधी नाही केले. जेव्हा ऑर्डर असतील तेव्हा केले. तर म्हणजे महिन्यातून एकदा, 2 महिन्यातून एकदा, मध्ये तर 6 महिन्याचा गॅप पडला. तर एवढा गॅप पडल्यानंतर चॅनल डेड होतो. त्यानंतर तुम्ही कितीही त्यावरती करा तर तो ग्रो होण्यासाठी खूप टाईम जातो. तर असेच खूप सारे चॅनल यूट्यूबबद्दल मी सर्च करत होते. सर्च करत असताना मला अकाउंट रिफ्रेश करणं म्हणजे जो आपला चॅनल आहे तो रिफ्रेश करणं याबद्दल थोडीफार माहिती भेटली. त्यामध्ये एक असं आहे की थोडी रिस्क आहे, पण जर तुम्हाला रिझल्ट पाहायचा असेल तर करणं गरजेचं आहे. तर ते म्हणजे की तुमचे जे काही व्हिडिओज आहेत अपलोड, म्हणजे जास्त व्हिडिओज असेल तर ते तुम्ही नवीन चॅनल करणंच गरजेचं आहे. पण कमी असतील व्हिडिओज माझे, मी चॅनल रिफ्रेश केला तेव्हा 40 ते 45 माझे व्हिडिओज अपलोड होते. तर रिफ्रेश करायचं याचा अर्थ की तो जे काही व्हिडिओज अपलोड असतील ते पूर्ण डिलीट करायचे आपल्या चॅनलवरून. आता एवढे व्हिडिओज डिलीट करायचे आणि नंतर ते परत आपल्याकडे कुठे बॅकअप नसेल तर प्रॉब्लेम आहे. त्यामुळे मी पहिल्यांदा ते व्हिडिओ सेव्ह केले माझ्या मोबाईलमध्ये. जे काही 45 व्हिडिओ अपलोड होते ते मी सेव्ह केले. त्यानंतर ते व्हिडिओज मी 1 to 1 सगळे डिलीट करून टाकले. लिटरली तेव्हा सबस्क्रायबर माझे फक्त 10 ते 15 असतील. 15 पण मुश्किल नसतील, त्यातनं पण काही अनसबस्क्राईब व्हायचे. त्यामुळे एक 10 ॲव्हरेज पकडून चला 10 सबस्क्रायबर फक्त होते जेव्हा मी चॅनल रिफ्रेश केला. तर तो पूर्ण व्हिडिओचा जो काही कलेक्शन होतं माझं यूट्यूबचं ते मी पूर्ण डिलीट केलं. त्यानंतर जेव्हा मी स्टार्ट केलं की नाही आता मी व्हिडिओ रेग्युलर बेसिसवरती अपलोड करेन, तेव्हा मग एक ज्या डेटला आपण व्हिडिओ अपलोड करणार त्याच नंतर कंटिन्यू तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवू शकता. मग डेली अपलोड करू शकता, वीकमधून एकदा करू शकता, वीकमधून 2दा करू शकता. तर पण जास्त गॅपही द्यायचा नाही. तर त्यामुळे मग मी ते 40-45 जे काही माझ्याकडे सेव्ह व्हिडिओ होते मी 1 to 1 अपलोड करण्यासाठी सुरुवात केली. आणि सुरुवात केल्यानंतरही सबस्क्रायबर काही वाढत नव्हते, व्ह्यूज काही येत नव्हत्या. त्यामुळे मी होप सोडून दिलेल्या. मी बऱ्याच यूट्यूबर्सचे म्हणजे सगळेच जण बघतात व्हिडिओ, तसं मीही त्यांचे व्हिडिओज पाहायचे आणि असं वाटायचं यार आपलंही कधीतरी यूट्यूब चॅनल असेल, आपल्यालाही कधीतरी यूट्यूबचं पेमेंट येईल. पण थोडंसं हे आहे, लक आहे त्यामध्ये. कारण कोणता व्हिडिओ कधी व्हायरल होईल ते कोणीही सांगू शकत नाही. कोणी म्हणजे कोणी नाही. कारण ज्या व्हिडिओजवर आपण मेहनत घेतो, कधी-कधी त्या व्हिडिओजवरती व्ह्यूज कमी येतात. पण कधी-कधी असं होतं की ठीक आहे व्हिडिओ आहे, करायचा आहे, अपलोड केला, तर तो व्हिडिओ नेमका व्हायरल होतो. आणि माझ्यासोबतही असंच झालेलं आहे. नाही एकाच दुसरा व्हिडिओ तसा व्हायरल झालेला, बाकी मेहनत घेतली ते व्हिडिओ बऱ्यापैकी माझे व्हायरल झालेले आहेत. त्यामुळे त्याबद्दल काही वादच नाही. तर तसं झाल्यानंतर पूर्ण डेटा डिलीट केल्यानंतर 1 to 1 माझं व्हिडिओ अपलोड करणं चालूच होतं. नंतर जे काही ऑर्डर्स येतील ते पण मी कंटिन्यू चालू होते माझ्यासोबत. आणि दिवाळी आपलं सॉरी गणपतीचा टाईम आला. तर गणपतीच्या टाईममध्ये मला अशा रांगोळ्या बनवायच्या होत्या की ॲक्च्युली ते माझ्या आईसाठी बनवायच्या होत्या. आमचं लग्न झाल्यानंतर तिला रांगोळी काढण्यासाठी थोडा प्रॉब्लेम येतो, तिला जमत नाही. तर माझं असं डोक्यात होतं की असा काहीतरी रांगोळीचा, आता OHP शीटची रांगोळी तर त्याआधी मी बनवलेली.
त्यामुळे काही वादच नव्हता. त्यामुळे आणि ती टिकणारी नाही, तिला ते मलाही माहीत होतं. तर मला असं हवी रांगोळी हवी होती किंवा असं डेकोरेटिव्ह सामान हवं होतं, की जे व्यवस्थित तिला वापरता येईल, रफ अँड टफ राहील. जर खराब काय पाणी वगैरे सांडलं तरी खराब नाही होणार असं काहीतरी. तर तिला मी रांगोळी करण्याचं म्हणजे एक सुचलं मला, की ठीक आहे. तेव्हा वूलन चाललेलं माझ्या लक्षात आलं. एक मी व्हिडिओ पाहिलेला वूलन मॅटचाच, त्याबद्दल माहिती थोडीफार मला भेटली आणि मी ते मटेरियल आणलं. मटेरियल आणल्यानंतर मी त्याच्याबद्दल जे काही माझ्या मम्मीसाठी, आईसाठी मला डिझाईन बनवायच्या होत्या गणपती डेकोरेशनसाठी, त्या सगळ्या मी बनवल्या. त्याचे सगळे व्हिडिओ टाकले आणि त्यापैकीच माझे बरेच असे व्हिडिओ व्हायरल झाले आणि पूर्ण माझा जो सबस्क्रायबरचा जो क्रायटेरिया आहे, जो वॉच टाईमचा क्रायटेरिया आहे, तो हार्डली माझा 1 मंथमध्ये कंप्लीट झालेला. म्हणजे 1 मंथमध्येच माझं चॅनल जे आहे ते मॉनिटाईज झालेलं. एकतर म्हणजे व्हायरल व्हिडिओ होण्यासाठी काही ट्रिक नाहीये. म्हणजे तो एक नशिबाचा भाग आहे, की तुमचा व्हिडिओ ठीक आहे व्हायरल झाला तर झाला. पण जेव्हा आपला व्हिडिओ व्हायरल होतो, तेव्हा आपल्याला जो आपला ग्राफ आहे व्हिडिओचा तो बघून लक्षात येतं, की आपला व्हिडिओ हा व्हायरल होणार आहे. आणि माझंही तसंच झालं. त्यानंतर जेव्हा मला कळलं, की माझा फर्स्ट व्हिडिओ जो आहे तो व्हायरल होतोय आणि माझे सबस्क्रायबर्स वाढत आहेत, त्यानंतर मग मी कंटिन्यू जवळ-जवळ मी 2 ते 3 मंथ खूप काम केले YouTubeवरती. म्हणजे जसं की मी माझ्या फर्स्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं, जो मी फेस टू फेस बनवलेला, की मी जॉब वगैरे करते, हे ते घरी असते, वर्क फ्रॉम होम आहे, माझी मुलगी आहे छोटी. तर माझं घरचं काम म्हणा, माझं ऑफिसचं काम आणि हे जे काही ऑर्डर्स मला नंतर चालू झाल्या त्या सगळं काम, त्यातून मग व्हिडिओ रेकॉर्ड करणं, ते एडिट करणं, अपलोड करणं. तर ह्यामध्ये 24 तास पण कमी पडल्यासारखे वाटायचे. म्हणजे मला झोप तर नीट व्यवस्थित भेटायची नाही. लोकं असं बोलतात, की व्हिडिओला म्हणजे मिनिट व्ह्यूज वाढवण्यासाठी लांबवतात किंवा अननेसेसरी बोलतात हे ते व्हिडिओमध्ये. तर प्रत्येक क्रिएटरला व्हिडिओमध्ये बोललेला प्रत्येक शब्द हा इम्पॉर्टंट वाटतो. म्हणजे त्याला असं वाटतं, की आपल्या सबस्क्रायबरला हे कळायला हवं. पण आता ठीक आहे, जे लांबवतात गोष्टी ते लांबवतातच. पण तो जो व्हिडिओ रेकॉर्ड करून एडिट करणं ह्यामागे खूप मेहनत असते. फक्त बोलायला म्हणजे मला कमेंटमधून नाही, पण WhatsAppला वगैरे ज्या पण लेडीज असायच्या, की त्या ताई त्या विचारायच्या ही माहिती आणि एक टॉन्ट मारल्यासारखंही मारायच्या, की हां तुमचं तर भारी चाललंय, तुमचा व्हिडिओ पण हे बघता, तुम्हाला ऑर्डर पण भेटत असतील. पण हा विचार करत नाहीत, की त्यामागे त्यांची मेहनत किती असेल. म्हणजे लिटरली जेव्हा माझा पहिला व्हिडिओ व्हायरल झालेला, तेव्हा माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं. माझ्या डोळ्यातून आत्ताही पाणी येतंय. मला विश्वास नव्हता बसत, की आपलाही व्हिडिओ व्हायरल होऊ शकतो किंवा आपलंही चॅनल चालू शकतं. पण जेव्हा होतं ना, तेव्हा असं वाटतं, की ठीक आहे, लक लागतं या गोष्टीसाठी, पण तितकीच मेहनती आहे. 20% जर नशिबाचा भाग असेल, तर 80% तुमची मेहनत असते प्रत्येक गोष्टीसाठी. नंतर जो काही माझा ऑर्डर्स वगैरे म्हणा, माझे PDF म्हणा, सगळ्या ज्या कस्टमर्सनी मला जो काही साथ दिली आणि रिस्पॉन्स दिला त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. कारण त्यांच्याशिवाय आणि जे काही व्ह्युअर्स आहेत, माझा व्हिडिओज पाहतात किंवा व्हिडिओ बघून जे ट्राय करतात त्या सगळ्या ताई, त्यांच्यामुळेच ह्या गोष्टी पॉसिबल आहेत. कारण जर आपण मेहनत करतो आणि त्याला जर समोरून दाद भेटत असेल, तर मेहनत करणाऱ्याला अजून थोडासा उत्साह येतो, बस बाकी काही नाही. तोच एक मोटिवेशन असतं, की ठीक आहे आपण हे करायचंय. आणि मला नेहमी मेसेज असतात, की हे ट्राय करा ताई, ते ट्राय करा, याचा व्हिडिओ बनवा, त्याचा व्हिडिओ बनवा. त्यामुळे मला कंटेंट माझेही सुचतात आणि सजेस्ट केलेलेही असतात. त्यामुळे सगळ्यांचे मनापासून धन्यवाद सपोर्ट केल्याबद्दल. आणि YouTubeचं सांगायचं म्हणजे चॅनल सुरू केल्यापासून हा तर आता मी सांगितला तो रिफ्रेश चॅनल करण्याचा पॉईंट झाला. पण रिफ्रेश केल्यानंतरही किंवा जर नवीन चॅनल असेल, तर तुम्ही व्हिडिओमध्ये कन्सिस्टन्सी ठेवणं गरजेचं आहे. सातत्याने व्हिडिओ अपलोड झाले पाहिजेत तुमचे, जर तुम्हाला ग्रो करायचं असेल तर. कारण जो कंटिन्यू ॲक्टिव्ह आहे तोच ग्रो करू शकतो. आणि कोणती अशी ट्रिक आणि टिप्स तर नाही आहे, की व्हिडिओ व्हायरल कसा करायचा. काम करत राहा, प्रामाणिकपणाचं फळ देव एक ना एक दिवस नक्की देतो. आणि थोडा उशीर होतो, पण जर तुमची मेहनत प्रामाणिक असेल, तर त्याच कष्टाचं फळ तुम्हाला नक्की मिळू शकतं. आणि राहिला प्रश्न जो प्रोसेसचा आहे, तर मला असं काहीतरी नशिबाने मला काहीच डिफिकल्टी नाहीत आल्या, की अकाउंटचं मॉनिटायझेशन किंवा बाकी नंतर जे पेमेंट येईपर्यंतचे प्रोसेस. जसं की मी सांगितलेलं, की मी जॉब करते, तर मी स्वतः अकाउंटंट असल्यामुळे मला USD पेमेंट किंवा त्याच्या ट्रान्झॅक्शन रिलेटेड काय काय गोष्टी असतात त्या मला ऑलरेडी सगळ्या माहीत होत्या. आणि थोडंफार मला YouTube आणि फार गोष्टी कळाल्या. बाकी जसं तुम्ही
मॉनिटायझेशन आपलं कंप्लीट होणार, सबस्क्रायबर जसे आपले कंप्लीट होतात, वॉच टाईम कंप्लीट होतो. वॉच टाईम 4000 आणि सबस्क्रायबर 1000 हा आपला मॉनिटायझेशनसाठी मेन क्रायटेरिया आहे यूट्यूबचा. आणि पेमेंट आता मॉनिटायझेशन झाल्यानंतर मेन म्हणजे पेमेंट जे आहे ते काहींना वाटतं की हां तुमचं मॉनिटाईज झालं तर तुम्हाला आता पेमेंट येत असेल, तर यूट्यूबचं जे पेमेंट आहे ते लगेच येत नाही. जोपर्यंत मिनिमम क्रायटेरिया कंप्लीट होत नाही तोपर्यंत तुम्हाला पेमेंट येत नाही. आणि यूट्यूबचा मिनिमम पेमेंट क्रायटेरिया जो आहे तो $100 आहे. म्हणजे कमीत कमी तुमचे $100 झाले पाहिजेत. आता त्यांचा जो पेमेंट करण्याचा टाईम आहे तो एव्हरी मंथचा 21 ते 25 या तारखेला त्यांचा टाईम पिरियड आहे. आता या टाईम पिरियडपर्यंत आता हा 21 ते 25 झाला तर पुढच्या 21 ते 25 पर्यंत तुमचे कितीही हो, म्हणजे $100 होतील, 150 होतील, 200 होतील, पण $100 तरी कमीत कमी झाले पाहिजेत. त्यानंतरच ते तुम्हाला पेमेंट येऊ शकतं. आता जो काही व्हेरिफिकेशनचा जो प्रोसेस आहे तर त्यासाठी तर मी प्रत्येक वेळी नोटिफिकेशन आणि मेल फॉलो केलेले आहेत यूट्यूबच्या ॲक्च्युअलमध्ये. म्हणजे जेव्हा पण आपलं मॉनिटायझेशन होतं, जो काही क्रायटेरिया आहे तो कंप्लीट होतो, त्यानंतर आपल्याला आपलं आयडेंटिफिकेशन व्हेरिफिकेशनसाठी प्रोसेस असते. म्हणजे आधी ॲडसेन्स पिन म्हणून एक होतं आणि आत्ता एक पर्सोना व्हेरिफिकेशन, म्हणजे तुम्ही ऑनलाईनही करू शकता. तर मी ॲडसेन्स पिनचा नाही तर ऑनलाईन व्हेरिफिकेशन केलेलं माझं जी काय ID किंवा ॲड्रेस व्हेरिफिकेशन आहे ते. तर पहिल्यांदा तर आयडेंटिटी व्हेरिफिकेशन होतं आणि नंतर जो काही आपला प्रोसेस आहे ती $100 कंप्लीट झाल्यानंतरच आपल्याला येते. तर प्रत्येक वेळी ते नोटिफिकेशन येत जातं आपल्या यूट्यूब स्टुडिओमध्ये. त्याचं एक नीड टू बी ॲक्शन असं काहीतरी नोटिफिकेशन येत राहतं. ते आपल्याला चेक करायचं असतं अधूनमधून जोपर्यंत आपलं प्रोसेस कंप्लीट होत नाही. तर जेव्हा माझं पहिलं जो क्रायटेरिया ॲड्रेस अँड आयडेंटिफाय व्हेरिफिकेशन माझं झालं, त्यानंतर जसे जसे नोटिफिकेशन येत गेले ते फक्त मी फॉलो केले. मग त्यामध्ये टॅक्स फॉर्म भरणं असो, आपलं बँक अकाउंट तर $100 कंप्लीट झाल्यानंतरच आपलं येतं. $100 कंप्लीट झाल्यानंतरच तिथे येतं की तुमचं जे काही बँक डिटेल्स आहेत ते अपडेट करा किंवा म्हणजे एक कमांड द्या की तुमचं कसं पेमेंट येणार वगैरे. तर जे काही आपली बँक डिटेल्स असतील, आता बँक डिटेल्समध्ये सांगायचं झालं तर मी माझे अकाउंट्स आहेत प्रत्येक बँकमध्ये. माझं अकाउंट आहे, प्रायव्हेट म्हणा, नॅशनलाइज म्हणा, पण मला कोणतीही रिस्क घ्यायची नव्हती. मी बरेच असे व्हिडिओ पाहिलेले की त्यामध्ये असं होतं की काही ना काहीतरी इश्यू झाला, पेमेंट अडकलं वगैरे. तर असं मला कोणताच इश्यू येऊन द्यायचा नव्हता. काही अकाउंट माझे लग्नाच्या आधीचे होते आणि त्यानंतर मी नाव वगैरे चेंज केलं. त्यानंतर असे ते अकाउंट आहेत. पण जिथे मी आत्ता राहते त्या ॲड्रेसचं आणि लग्नानंतरचं नाव माझं ID प्रूफला आहे. तर मला क्लिअरली असं एकदम फ्रेश अकाउंट ओपन करायचं होतं. तर मी फ्रेश अकाउंट माझं ओपन केलं आणि जेव्हा अकाउंट ओपन केलं तेव्हाच त्यांच्याकडून जे काही आपल्याला आपले बँक डिटेल्स, तर आपला अकाउंट नंबर, नाव आणि एक स्विफ्ट कोड. जर आपलं पेमेंट आउटसाईड कंट्रीमधून येत असेल तर आपल्याला एक स्विफ्ट कोड लागतो. तो आपल्याला बँकमधूनच मिळतो आणि तो स्विफ्ट कोड आणि ती डिटेल्स फक्त आपल्याला मेन्शन करायचे आहेत जेव्हा पण आपले $100 कंप्लीट होतील किंवा जसं आपल्याला नोटिफिकेशन येईल की तुम्ही ही गोष्ट ही डेटा अपडेट करा यूट्यूबला. तर तेव्हा मग मी ते टाकलेलं. आणि आय थिंक मॉनिटायझेशन कंप्लीट झाल्यानंतरच थोड्या दिवसांनी मला USA टॅक्स फॉर्मचा ऑप्शन आलेला की तुम्ही आता हे फिलअप करण्याची गरज आहे म्हणून. किंवा ते पेमेंटचं आपली प्रोसेसच्या टायमिंगलाही करू शकतो. पण जसं जसं येत होतं तसं मी करत होते. मला अजिबात कोणतीही रिस्क घ्यायची नव्हती. कारण जेव्हा IDs व्हेरिफिकेशन करायचा होता तेव्हा मी ते नोटिफिकेशन आल्यानंतर 2 ते 3 दिवस घेतलेले. ॲक्च्युअली त्यांनी काहीतरी टाईम पिरियड दिलेला की या टाईम पिरियडमध्येच तुम्ही ID व्हेरिफिकेशन करून घ्या तुमचं म्हणून एक टाईम लिमिट दिलेले त्यांनी. पण मी 2 ते 3 दिवस त्यामध्ये घाबरण्यात घालवली की होईल की नाही. कारण असे व्हिडिओ आहेत की मॉनिटायझेशन झालं नाही आहे, काहीतरी क्वेरी आली किंवा कॅन्सल झालं मॉनिटायझेशन. तर मला तीही भीती वाटत होती. लिटरली मी सगळं ID इन्फॉर्मेशन टाकत होते तर माझे हात थरथर कापत होते. पण झालं तेही झालं. आणि त्यानंतर मग जे काही USA टॅक्स फॉर्म भरल्यानंतर मग बँक डिटेल्सचा हा जो ऑप्शन आला तोही मी फिलअप केला. आणि मला काहीतरी 4 आठवडाभर आधी मला एक मेसेज आलेला की तुमचं लवकरच पेमेंट, म्हणजे आपल्या YT स्टुडिओमध्ये शो होत होता की लवकरच तुमचं पेमेंट तुम्हाला मिळून जाईल, ट्रान्सफर केलं जाईल. आणि नंतर मला 21ला मेसेज आला की तुमचं पेमेंट रिलीज केलेलं आहे ॲडसेनमधून. तेवढं मला पेमेंट जे आहे ते 22 तारखेला क्रेडिट झालं. त्यांनी तिकडून पेमेंट रिलीज केल्यानंतर एक 4-5 दिवसाचा ते टाईम पिरियड देतात की 4-5 दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती पेमेंट क्रेडिट होईल म्हणून. पण ते लगेच माझं दुसऱ्या दिवशी झालेलं. तर काही बँकांमध्ये असं असतं किंवा बँकांमध्ये जे आपले रिलेशनशिप मॅनेजर असतात, अकाउंट हँडल करतात किंवा जे पण बँकमध्ये
ट्रान्सफरचं बघतात त्यांना आपल्याला सांगावं लागतं. पण मी अकाउंट ओपन करतानाच फक्त त्यांना सांगितलेलं की माझं यूट्यूबचं पेमेंट यामध्ये फ्युचरमध्ये येऊ शकतं. जसं माझं मॉनिटायझेशन झालेलं तेव्हाच मी जो बँक अकाउंट आहे नवीन ते ओपन केलेलं आणि त्यानंतरच प्रोसेस सगळी केलेली, कारण मला तो फ्रेश बँक अकाउंट नंबर हवा होता म्हणून. मग त्यांना मी सांगून ठेवलेलं की माझं यूट्यूबचं पेमेंट येणार आहे, तर त्यासाठी काय किंवा मला फॉर्म वगैरे काही फिलअप करून द्यावा लागेल का तुमच्या साईटवरून, कारण कोटक मी आमच्या कंपनीसाठी हँडल करतो, मेंटेन करतो कोटकमध्येच अकाउंट, त्यामुळे मला कोटकचे थोडेसे रूल्स आणि त्यांची सिस्टम माहीत आहे काम करण्याची. तर मला त्या मॅडमनी सांगितलं की नाही असं काही नाही करावं लागेल. मग जेव्हा पेमेंट आलं, तो मेसेज आल्यानंतर विदाऊट मला काही न करता, म्हणजे ना मला बँकेत जावं लागलं, ना मला मॅनेजरला किंवा त्या RM ला कॉल करून इन्फॉर्म करावं लागलं, असं काही नाही. मला जसा मेल आला तसं माझं दुसऱ्या दिवशी पेमेंट माझ्या अकाउंटवरती क्रेडिट झालं. आता त्यामध्ये फक्त आपल्याला जे काही ट्रान्सफर चार्जेस असतात, बँकचे काही ट्रान्सफर चार्जेस असतात ते फक्त डिडक्ट होऊन येतात, बाकी ॲज इट इज आपल्याला अमाऊंट मिळते, मग जी काही आपली असेल ती. आता सांगायचं झालं तर जे पहिलं पेमेंट आहे ते म्हणजे सॅलरी कितीही असली, म्हणजे माझी सॅलरी आल्यानंतरही मला जेवढा आनंद होत नाही तेवढा आनंद मला माझं यूट्यूबचं पेमेंट आल्यानंतर झालेला. अक्षरशः मला रडायला येत होतं. पण ठीक आहे, जे पेमेंट होतं ते ॲव्हरेज होतं, म्हणजे थोडं होतं पण समाधानी होतं, कारण ते खूप मेहनतीने आणि खूप कष्टाने हे केलेलं म्हणजे एक स्वप्न होतं. मेहनत तर ऑफिसमध्ये सगळेजण करतात, पण हे स्वप्न होतं, कारण इथे सगळ्या लकच्या गोष्टी आहेत. कारण काही जणांचं पटकन होतं, काहींना खूप वर्ष जातात. आता मला सगळेच बोलतील की ताई तुमचं म्हणजे लगेच झालं, हे ते नाही. माझं जे यूट्यूबचं चॅनल आहे ते तुम्ही डेट बघू शकता, जवळजवळ 2 ते 3 वर्षाच्या वरचं माझं चॅनल असेल. त्यावरती मी काम नव्हते करत, आत्ता करते, त्यामुळे ते तुम्हाला असं वाटते की आत्ताच ओपन केले आणि आत्ताच ह्यांचं व्हायरल झाले, ह्यांचं व्यवस्थित त्यांना इन्कम येते, तर असं नाही. आणि जे सांगायचं झालं तर फुल अँड फायनल की मला पेमेंट किती आलं, ॲक्च्युली एक्झॅक्ट सांगत नाहीत, मी असं बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तर जे पेमेंट जे आहे ते आत्ताच्या सोन्याच्या हिशोबाने मी 1 ग्रॅमच्या आसपास सोनं घेऊ शकते, एवढंच मी सांगू शकते, कारण मलाही जास्त माहीत नाही आहे की आपण सांगू शकतो की नाही, कारण बरेच अशा क्रिएटर्सचं मी पाहिलं आहे की ते एक्झॅक्ट अमाऊंट सांगत नाहीत. तर असं मला पेमेंट आलेलं आहे आणि सगळ्यांचे खूप धन्यवाद सपोर्ट केल्याबद्दल. तर असेच अजून बरेच स्टिचिंग रिलेटेड म्हणा, नाही तर आपलं जे काही वुलन मॅटचं चालू आहे सगळ्याबद्दलचे व्हिडिओज आपले लवकरच चॅनलवरती अपलोड होतील. मी याबद्दल चॅनलबद्दल किंवा जे काही यूट्यूब रिलेटेड तुम्हाला काही क्वेश्चन असतील, आता मी ऑनलाईन तर म्हणजे व्हिडिओमध्ये जास्त सांगू शकले नाही यामध्ये, कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो. तर याबद्दल काही कोणालाही माहिती हवी असेल तर कमेंट करा. कमेंट नसेल करायची तर मला पर्सनल जो माझा ऑर्डरचा नंबर आहे त्यावरती मेसेज करू शकता. मला पहिल्यांदाही मी जसं सांगितलेलं की कोणी मला गायडन्स केलं नव्हतं. मी खूप व्हिडिओज पाहिल्यानंतरच मी स्वतःहून गोष्टी ट्राय केलेल्या आहेत. पण आता जर मला माहीत आहे तर जे काही आपले सबस्क्रायबर असतील किंवा जे काही नवीन व्हिडिओज बघत असतील त्यांच्यासाठी मी नक्की शेअर करेन, किंवा नाहीच अतिच प्रश्न असतील तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. पण होईल तेवढं मी व्हॉट्सअपला रिप्लाय करेन. तर काही असेल तर व्हॉट्सअपला रिप्लाय करा. आणि सगळ्यांनी खूप सपोर्ट केल्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचं मी मन भरून अभिनंदन करते, धन्यवाद करते ॲक्च्युली. तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि काय असेल क्वेरी असेल तर नक्की मला मेसेज करू शकता. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि बाकीचे व्हिडिओजही बघायला विसरू नका. धन्यवाद.